जाणार आहोत. आपण सर्व तयारीने आले आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आपण या तयारीसाठी जाणार आहोत, आपल्याला काही गोष्टी शिकून घेणं अतिशय महत्वाचं आहे. धन्यवाद देत आहोत परदेशी साहेबांसाठी की त्यांनी आज आमच्या मंडळीसाठी, ज्यापैकी अनेक जण वर्षानुवर्ष ख्रिस्ती आहे, आजच त्यांनी सांगितलं की त्यांची पत्नी किंवा त्याचं कुटुंब 7 महिन्या पहिले प्रभूमध्ये आलेले. महिने आपण किती पिढ्यांच्या ख्रिस्ती आहोत याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि ही बाब फार महत्वाची आहे की आम्हाला मिळालं त्याचा जर आनंद आमच्या जीवनामध्ये आहे, जे काही आम्हाला तारण मिळालं त्याचा निश्चित मोल तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे. जे काही मिळालं त्याच्याबद्दल आम्हाला निश्चितच इतरांना सांगण्याची जबाबदारी आणि सेवा आमच्या जीवनात, तर त्याला महत्व आहे. मी येतो, प्रभुवचन घेतो, निघून जातो, काही फायदा नाहीये. कारण की वचन सांगतं की मी तुम्हाला निवडलं, नेमलं यासाठी की तुम्ही फळ द्यावे. प्रेज द लॉर्ड. फळ द्यावे म्हणजे काय? आपल्याला जाऊन झाड कधी स्वतःचं फळ स्वतः खातं का? किती लोकांना वाटतं झाड आहे आणि ते स्वतःचं फळ स्वतःच खातं. नाही, ते फळ दुसऱ्यांसाठी असतं. आज जे फळ प्रभूमध्ये तुम्हाला ख्रिस्ताचं लाभलेलं आहे ते तारणाचं फळ आहे, ते तुम्ही इतरांना वितरित करावं, इतरांना द्यावं, ही देवाची इच्छा आहे. आणि त्यामध्ये फळ देण्यासाठी प्रथम फळ हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. प्रथम फळ प्रभू येशू आहे. आणि ते फळाचं सेवन म्हणजेच त्याचं मोडलेलं शरीर व त्याचं सांडलेलं रक्त याची आज आपण आठवण करत असताना आपलं पवित्र शास्त्र आपण हातामध्ये ठेवूया आणि परमेश्वराच्या वचनाकडे थोडक्यामध्ये जाऊया. आणि त्यानंतर आपण मेजापाशी येणार आहोत. करंथीकराचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय आणि 18वं वचन याकडे आज आपण दृष्टी लावणार आहोत. 1 कोरिंथ 1:18. कोणी सापडलं तर कृपया जोरात वाचावं. ज्याचा नाश होत आहे त्याला वधस्तंभाचे शिक्षण हे मूर्खपणाचे आहे. पुढे परंतु वधस्तंभाचं शिक्षण ज्यांना तारण प्राप्त होत आहे किंवा ज्यांना तारण प्राप्त झालेलं आहे त्यांच्यासाठी सामर्थ्य आहे, पॉवर आहे, ऑथॉरिटी आहे. आणि आज इथे बसलेले मी हात वर करायला लावणार नाही, परंतु या निश्चितच जेव्हा प्रभुवचनाच्या मेजापाशी येत असताना आपण ह्या गोष्टीचा विचार करावा की मी खरोखर तारलेला आहे किंवा तारण प्राप्त करण्याच्या मार्गावर आहे, की मी नुसतं प्रार्थना करतो आणि महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो किंवा निवडक दिवस येतो आणि निघून जातो. आपला देव असा नाहीये की आपण आलो, हात जोडले, काहीतरी घेतलं प्रसाद आणि गेलो आणि संपलं. हे जर आपण करत आहे तर आपण स्वतःला फसवून घेते. सैतान तुम्हाला फसवत आहे. हे ख्रिस्ती जीवन नाही. हे ख्रिस्ती जीवन निश्चितच नाही. आम्हाला आजला दररोज आपल्या जीवनामध्ये वाढायचं आहे आणि वाढत असताना आपण जसं शरीराने वाढत आहोत तसं तुमच्या शेजारी, तुमच्या घरामध्ये व इतरांमध्ये देखील ख्रिस्तामध्ये तारलेल्यांची वाढ होणं अतिशय गरजेचं आहे. आज आपण पास्टर एप्रिशिएशन डे किंवा पास्टरचा गौरव याकरता देखील इथे आजचं दिन त्यांना समर्पित करत असताना ही बाब खरी आहे की पालकांनी ती सेवेची जबाबदारी घेतली की मंडळी याचं पोषण करणं, मेंढपाळ म्हणून पुढे चालणं. परंतु मंडळीची जबाबदारी देखील ही आहे की जे मेंढपाळाने त्यांना चारलेलं आहे त्यांनी देखील इतरांना त्या मेंढशाळेमध्ये किंवा त्या मंदिरापर्यंत घेऊन येणं. कारण की जो उत्तम मेंढपाळ आहे प्रभू येशू आहे, त्याच्या मागे आम्ही चालणारे त्याचे मेंढर आहोत. आम्ही त्याची वाणी ऐकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हीच वाणी आज सन्मान्य आपल्या जे पाहुणे त्यांनी ऐकली आणि त्यांच्यामध्ये बदल झाला. त्यांनी बदल झाल्यानंतर नुसतं तारणाचा स्वीकार केला नाही, ते इतरांना देखील ते विदित केलं. प्रेज द लॉर्ड. परंतु खऱ्या अर्थाने हे वधस्तंभ जे आहे, ज्याला क्रॉस म्हणतो, सुली म्हणतो,
हे तुम्हाला आणि मला कळायला आहे किंवा नाही, कारण की आपण त्या वधस्तंभाच्या पाशी परत एक फार नव्याने त्या बलिदानाची आठवण करणार आहोत. त्याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्या स्मरणार्थ हे करा. आणि वचन आम्हाला हे शिकवतं की ज्यांचा नाश होतोय त्यांच्याबद्दल की त्याला वधस्तंभाचं संदेश किंवा शिक्षण हे मूर्खपणाचं. तुम्ही त्यांना किती वधस्तंभाबद्दल सांगा, कदाचित ते वधस्तंभ घरामध्ये मोठे मोठे वधस्तंभ लावले असतील, कदाचित अल्ट्रासारखे ते तिथे मेणबत्ते लावत असतील, कदाचित त्यांच्या गळामध्ये किंवा टेटू म्हणून हातावर किंवा कुठेतरी त्यांनी गोंधळून ठेवलं असं. असे अनेक जण आहेत. ते बघितल्यानंतर कळतं खूपच धार्मिक, खूप वधस्तंभाला मानणारा जाणणारा व्यक्ती दिसतो. एवढं मोठं मोठं सगळं काही त्यांच्या घरामध्ये. परंतु मला सांगू द्या, जोपर्यंत वधस्तंभ आपल्या जीवनामध्ये घेऊन त्याला अनुसरत नाही, शून्य आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही भले वधस्तंभ इकडे तिकडे 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 ठेवू नका, परंतु प्रियांनो, जर वधस्तंभाचं शिक्षण आणि वधस्तंभाचं आचरण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नाही, तर तुमच्याबद्दल वचन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि संत पौल देखील म्हणतो की ते संदेश मूर्खपणाचे आहे. इथून मी किती संदेश दिला, हे मूर्खपणाचे, त्यांच्यासाठी काहीच फायदा नाही. परंतु ज्यांचं तारण झालेलं आहे, जे तुम्ही आणि मी आहोत, त्याच्याबद्दल तो सांगतो की त्याच्यासाठी देवाचं हे वधस्तंभ हे देवाचं सामर्थ्य आहे. आणि त्यामुळे या वधस्तंभाच्याकडे बघत असताना आपल्याला एक गोष्ट माहित आहे की संत पौल म्हणतो की गलती 6:14 मध्ये की मला जर कोणाचा अभिमान बाळगायचा आहे तर मी काय करणार, वधस्तंभावर खेळलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा अभिमान बाळगेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येस, इंडियाला खूप आनंद झाला कारण की T20 मध्ये इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. हे आनंदाची बाब आहे. आज देखील आपण विविध भाषणांमध्ये ऐकतो, भारत जगामध्ये एवढे नंबरवर आला, एवढा पुढे गेलेला आहे, वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत. आपल्याला आनंद वाटतो. अनेकांना आपल्या घराण्याच्या बद्दल आनंद वाटतो. जसं मी आज आनंदाने अभिमानाने सांगितलं की माझे लोक आर्मीमध्ये, माझे लोक सेवक आहे. आनंद हे अभिमानाची बाब आहे. काही लोकांना शिक्षणाचा अभिमान, काहींना सौंदर्याचा अभिमान बाळगतो. ती कृपया लेकरांना आवरा. काही लोकांना आपल्या सौंदर्याचा अभिमान असतो, तर काही लोकांना मी पुणे शहरामध्ये राहतो याचा अभिमान, मी महाराष्ट्रीयन आहे याचा अभिमान बाळगतो, माझ्या धर्माचा अभिमान मी बाळगतो. परंतु प्रियांनो, संत पौल या सगळ्या गोष्टी संत पौलच्याकडे होत्या. जातीमध्ये पण तो उच्च आहे, शिक्षणामध्ये पण तो आहे आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. परंतु तो म्हणतो त्याला सगळ्यांना मी तुच्छ मानतो आणि अभिमान बाळगतो. तो कशाचा बाळगतो? कशाचा बाळगतो? फारच कमी आवाज आहे तुम्हाला नाही का अभिमान? कशाचा अभिमान आहे? बोला. वधस्तंभाचा. वधस्तंभाचा. म्हणून तर पळाक साहेब मी गळ्यामध्ये वधस्तंभ घालून फिरतो ना. मग ह्याकडेच आज आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. नुसतं गळ्यात घालणं हे अभिमानाची बाब नाही. माझा भारत मेरा राष्ट्र आहे, भारत मेरा देश आहे आणि आपण त्याचा अभिमान बाळगतो. त्याचा झेंडा तिरंगा हा निश्चितच आपल्याकडे, आपल्या घरामध्ये, आपल्या राष्ट्रात निश्चित उंच केला जावं याचा अभिमान आहे. तसं नाही आहे वधस्तंभ. कारण की वधस्तंभ ही जागा आहे ज्यामध्ये आपण बघितलं तर पापी लोक किंवा गुन्हेगार लोकांना खेळतात. त्याचा अभिमान बाळगण्यासारखं त्याच्यामध्ये काहीच नाही. अभिमान कोणत्या गोष्टीचा बाळगला जातो त्या गोष्टी काही नाही आहे तिथे. काय ते फार सोन्याचा वधस्तंभ होता का? त्याला हिरे जवाहरात लावले होते का? कोणतं स्पेशल लाकूड होतं का? जसं उंबऱ्याच्या झाडाचं उदाहरण दिलेलं आहे, असं काही वैशिष्ट्य होतं का? चंदन वगैरेचं काय होतं? काहीच नाही त्याच्यामध्ये. ना त्याच्यामध्ये काय होतं आणि त्याच्यावर खेळलेल्या येशूमध्ये देखील काहीच दिसत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. तरी देखील अभिमान का? तरी देखील अभिमान का? आणि आज जगातल्या सगळ्यात जास्त नॅशनल फ्लॅगवर वधस्तंभ आपल्याला दिसतो. सगळ्यात जास्त 123 देश, 123 कंट्री जे आहे ते ख्रिस्ती लोकां मेजॉरिटीमध्ये आहे. हे काय आहे? हे कसं काय घडलेलं आहे? इथे सगळ्याकडे वधस्तंभ कसा काय गेलेला आहे? काय असं वैशिष्ट्य आहे? हो प्रियांनो, आपण त्या गोष्टीला जाणून घेत नाही कारण की त्या गोष्टीचं आपल्याला महत्व कळत नाही. परंतु आज प्रभू वचनाच्या मेजेपाशी येत असताना आपण ते जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की येशू योहान कृ शुभवर्तमान काढूया याचा 12वा अध्यायामध्ये काही शिक्षण देत आम्हाला सांगतो की वधस्तंभाबद्दल त्याचं मत काय होतं. योहान कृ शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 24वा वचन.
23 वचन वाचा. येशूने त्याला म्हटलंय, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आलेली आहे. अरे बापरे, गौरव होण्याची वेळ. वधस्तंभावर जाते म्हणजे काय गौरव होत आहे का? आम्ही विमानात बसलो, गौरव होत आहे. आम्हाला काहीतरी प्रमोशन मिळालं, हे गौरवाची बाब आहे, कौतुकाची बाब आहे. आम्ही चंद्रावर गेलो भारत देशासाठी, कौतुकाची गौरवाची बाब आहे. वधस्तंभावर जात असताना गौरवाची बाब काय होऊ शकते? अरे तिथे पापी गुन्हेगार, ज्यांनी मर्डर केले, जे लुटारू आहे, जे बलात्कारी, अशा लोकांना तिथे टांगतात आणि येशू म्हणतो गौरवाची बाब. आणि पुढे जर आपण वचन बघितलं तर 32 वचनामध्ये तो म्हणतो त्या गौरवशाली बाबीने काय घडणार आहे. वाचा आता 32 सेम अध्याय, योहान कृष्ण. मला पृथ्वीवरून उंच केले, बोला, मला पृथ्वीवर पासून उंच केले तर मी सर्वांना आकर्षून घेणार आहे. यस, बघा आता इथे गौरव आहे. येशूला त्याचं कौतुक वाटतं, त्याचा अभिमान वाटतो. पहिल्या मंडळांमध्ये देखील सुरुवातीचे जे लोक होते त्यांना अतिशय छळाला सामोरे जावं लागलं होतं पहिली मंडळीमध्ये. आणि बहुतांश लोकांची अपेक्षाच होती की मरल ना तर येशू सारखाच वधस्तंभावर खिळून मला मारा. सगळेजण रक्त साक्षी व्हायसाठी तत्पर होते. जगणे मला ख्रिस्त, मरणे हे लाभ, हेच पाहिजे मरण मला, असं म्हणून ते करायचं. आता तर लोकांना तसं आवडत नाही. शिवाय जरी ख्रिस्ताच्या नावाने कोणी दिले तरी ते म्हणतात बापरे, जाऊ दे, नको नको, येशू नको, येशू नको. परंतु फार क्वचित लोक आहे, जसं आज आमचे वक्ते आहे, की त्यांनी विपरीत परिस्थितीमध्ये देखील, तेव्हा देखील येशूला शिव्या देतो. शिष्य पळून गेले, बरोबर, नॅचरल आहे. घाबरून गेले, पळून गेले, लपून बसले खोलीमध्ये. आज निश्चितच तो नाही आहे, आपल्याला सिनेरिओ तो नाही आहे, पिक्चर तो आज तो दिसत नाही. परंतु ही बाब जी आहे ते चोर लुटारूंची बाब आहे. येशू म्हणतं त्याच्याद्वारे गौरव होतं, कारण त्यांनी पुढच्या वचनामध्ये सांगितलं की जेव्हा मी उंच केला जाईल, जेव्हा वधस्तंभावर मी उंचावला जाईल, मी सर्वांना जगातल्या प्रत्येक व्यक्ती ज्यांच्या तारणासाठी मी आलेले त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. लोक हसले असतील, शिष्य असतील, काय आकर्षण करणार आहे? एखाद्याला इथे मृत्यूदंड दिला तर तो काय आकर्षित करून घ्यायचा? त्याच्यापासून काय धडा घ्यायचा मेलेल्या व्यक्तीपासून? आज देखील लोक म्हणतात अरे हा हे रेप करण्यावाला, याला फाशीवर टांगा. आता काय लोक आकर्षित होते काय? लोक म्हणतात नको बाबा, पळतात लोक. इथे वेगळं चित्र सिनेरिओ का दिसत आहे तुम्हाला? इथे म्हणत मला जेव्हा उंच केलं जाईल तेव्हा जग माझ्याकडे आकर्षित होईल. आणि आज 2000 वर्षानंतर आपल्याला दिसतं, जसं मी आता सुरुवातीला सांगले, की जगातल्या कानाकोपऱ्यातले लोक त्याच्याकडे आकर्षित होत आहे. आणि त्याचा अभिमान संत पाऊल बाळगतो, आणि त्याचा अभिमान तुम्ही आणि मी देखील बाळगतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परंतु हे अभिमान बाळगून नाही चालणार. नुसतं गर्व आहे, अभिमान आहे, हे बाळगून चालणार नाही. तर आपल्याला त्या वधस्तंभाचा अर्थ जाणून त्या अनुरूप करणं देखील अतिशय गरजेचं आहे. कारण की पहिली गोष्ट आहे की जिथे वधस्तंभ आहे तिथे दुःख, क्लेश आणि संकट सहन करणं देखील आहे. प्रेज द लॉर्ड. हे एंटरटेनमेंटची, मजा करण्याची जागा नाहीये. तिथे तुमचं गौरव आणि कौतुक नाहीये. जरी प्रभू येशू मस्त गौरव, परंतु तिथे तसं काही चित्र दिसत नाही. जेव्हा त्याला वधस्तंभ घेऊन पटके मारत घेऊन चालले होते तर त्याच्या मागे स्त्रिया रडत चालल्या होत्या. मला रडत चालल्यानंतर अभिमान आहे का? वाईट वाटतं, दुःख वाटतं की ज्या येशूने माझ्यासाठी सर्व केलं, आज त्याला फटके मारत आहे, त्याचे डोळे बांधून त्याच्या मुखामध्ये चपकारे मारत आहे, त्याच्यावर वेताने डोक्यावर मारलं जातं, काट्याचं मुकुट आहे त्याच्यामध्ये, आणि तो वधस्तंभ घेऊन कोसळत आहे. रक्तबंबाळ झालेले, कारण की शापकांचे फटके त्याला बसलेले आहेत. काही देखील अभिमानासारखी बाब नाही. तर रडत आहे. तेव्हा येशू त्यांच्याकडे वळून काय म्हणतो? माझ्यासाठी रडू, माझ्यासाठी रडू. अरे, कारण की हे रडण्याची जागा नाहीये. गुड फ्रायडे आहे, बॅड फ्रायडे साठी नाहीये मी चाललो. ही रडण्याची जागा नाही, तर ही आनंदाची जागा आहे. परंतु जर रडायचं आहे तर कोणासाठी रडा? पुढे काय म्हटलं त्याने?
आपल्या मुलाबाळांसाठी रडा, कारण की पहा, मला तुम्ही वधस्तंभावर खेळत आहात, परंतु येणारे दिवस फार वाईट आहेत. इस्रायली लोक, इस्रायल राष्ट्र, यहुदी लोक, पहा, येणारे दिवस खूप वाईट आहे, हे तुम्ही जाणून घ्या. आज आपण न्यूजपेपर मध्ये जा आणि आपल्याला ते इराण आणि गाझापट्टी, लेबनान आणि हे सगळं काही जे काही चित्र दिसत आहे त्यावरून तुम्हाला कळल की येणारे दिवस इसवी सन 70 पासून जे सुरू झाले ते आजवर कधीच चांगले गेले नाही, आणि ह्यापेक्षा पण मोठे दिवस येणार आहे, कारण की महासंकटात देखील हेच लोक जात आहे. तुम्ही आणि मी बचावले जात आहोत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही, ते मरत आहे, हे चित्र आज देखील आपल्याला दिसतं. येशू म्हणतो, ठीक आहे तुम्ही मला खेळलं, परंतु तुम्ही वधस्तंभ हा मूर्खपणाचा जाणलेला आहे, परंतु येणारे दिवस जे मला उंचावतात आणि माझ्याकडे बघतात त्यांच्यासाठी ही गौरवाची बाब होणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, की वधस्तंभ इथे येशू रडत आहे, येशूला कन्हावं लागत आहे, येशूला फटके मिळत आहे, तरी देखील तो समाधानी, कारण की त्याला माहिती आहे वधस्तंभाचं कार्य जे आहे ते केल्याशिवाय मला फॉलो करणारे किंवा मला अनुसरणारे लोक यांना कधी देखील तारण आणि विजय मिळू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि अनेक जण जर वधस्तंभ आणि त्याच्या मागे चालू इच्छितात, आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर रडणं आहे, दुःख आहे, क्लेश आहे, आणि तुम्ही म्हणतात काय येशू बाप्पा करतो, येशू करून त्याचा स्वीकार तर केलेला आहे, काय अपमान होतोय, लोक निंदा करते, लोक गरिबी आली, अडचणी आली. येस, येशू म्हणतो ही जागा रडण्याची जागा नाहीये, ही जागा अपमानाची नाही, तर ही गौरवाची जागा आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की ज्या समय मी ते मरण पावल, त्यानंतर मी वैभवात उठणार आहे. जे कोणी लोक आपल्या अधर्म आणि पापापासून त्या वधस्तंभाच्या पाशी मरतात आणि म्हणतात इथून पुढे मी येशूसाठी जगणार आहे, ते गौरवी लोक आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ते तुम्ही आणि मी आहोत. ते तुम्ही, तर आज आम्हाला रडायचं आहे, आज आम्हाला रडायचं कोणासाठी? तुमच्या आणि माझे जीवन तारलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु इथे आम्ही खुश आहोत, आम्ही समाधानी आहोत, परंतु जे नाश पावलेले लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही रडा. प्रेज द लॉर्ड. ते कदाचित तुमचे मुलं असतील, जसे येशू त्या स्त्रियांना म्हणतो, ते तुमचे मुलं असतील, तरुण मुलं असतील, कदाचित तुमचे शेजारी असतील, कदाचित तुमचे नातलग असतील. ते शापात आहे, ते पापात आहे, ते बंधनात आहे, ते ख्रिस्ती आहे, परंतु ख्रिस्त नाही कळाला त्यांना. त्यांच्यासाठी तुम्हाला आणि मला शोक करून येशूच्या चरणी त्यांना आणायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यासाठी मंडळी दिलेली देवाने. प्रेज द लॉर्ड. मंडळीचा चालक पवित्र आत्मा, आणि निश्चितच आमच्याकडे मागे आम्हाला काय दिसत? ते वधस्तंभ दिसत आहे. त्या वधस्तंभावर जरी आज येशू नसला, परंतु येशूचं कार्य, वधस्तंभाचं कार्य आज देखील कार्य करत आहे. आणि त्यामुळे पहिली गोष्ट आहे की वधस्तंभ म्हटलं तर दुःख सहन करणं. बायबलमध्ये कुठे देखील लिहिलेलं नाही की जो मला माझं वधस्तंभ घेऊन अनुसरतो तो आनंदी आनंद करत नाही. जगामध्ये दुःख येतील, जगामध्ये क्लेश येतील, जगामध्ये संकट येतील, पण पहा मी ह्याच्यावर विजय प्राप्त केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येस, येशू म्हणतो त्याच्यावर मी विजय प्राप्त केला, आणि विजय मी तुम्हाला दिलेला आहे. इथे बसलेले लोक जे आहेत सर्वांना विजय दिलेला आहे. पराभूत लोक नाही, हे सगळे हारलेले लोक नाही. लोकांनी त्यांना हरवायचा प्रयत्न केला, संकटाने त्यांना मारायचा प्रयत्न केला, आजाराने त्यांना गाडण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी देखील त्यांना माहित आहे येशू म्हणते पुनरुत्थान व जीवन, तू मेला असला तरी जगेल. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये तुम्ही मेलेले जीवन जरी जगत असले, परंतु तुम्हाला मृत्यू नाही, कारण की शेवटी तुमचे अश्रू पुसणारा, शेवटी तुमचे दुःख घालवणारा, शेवटी तुम्हाला सर्व प्रकारच्या क्लेशातून मुक्त करणारा येशू तुमची आणि माझी वाट बघत आहे. दुसरी गोष्ट आहे की वधस्तंभ उचलणे, याच्याबद्दल जर आपण विचार केला तर तिथे आम्हाला दिसतं, पहिली गोष्ट दिसते की वधस्तंभ उचलणे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? तुमच्या आणि माझ्या धर्म आणि पाप आपल्या मस्तकी घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभ उचलून चालणं म्हणजे काय? येशू ख्रिस्त तुमच्या धर्म आणि पाप घेऊन वाहून घेणारा खोकरा असा झालेला आहे, प्रायश्चित्ताचा खोकरा असा झालेला आहे. आणि यामुळे येशू ख्रिस्त वधस्तंभ घेऊन जात असला तरी तो पापी होता का? त्याच्यात काही अशुद्धता होती का? परंतु देवाने सर्व जगाचे पाप, शाप, सर्व प्रकारचे ज्या अशुद्धता, जे काय आमचे अधर्म आहे ते त्याच्यावर लादले होते.
आणि यशाया 53 मध्ये काय लिहिलेलं आहे? यशाया 53 मध्ये जेव्हा आपण जातो आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. वचन 6 मध्ये लिहिलेलं आहे, अशा समय सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. प्रेज द लॉर्ड. जगाने आपला आपला मार्ग धरला होता, आनंदाचा मार्ग, सुखाचा मार्ग, मजा करायचा मार्ग, सर्व प्रकारच्या देहिकतेचा मार्ग, सर्व प्रकारचा सगळं काही पण देवाने म्हटलं ह्याच्यामुळे नाश आहे. हे सर्व गोष्टी जेव्हा आम्ही स्वीकार करतो, येशूने आपल्या मस्तकी घेतला, तर ह्याचा अर्थ आहे की त्याच्यावर लादले. आणि लादल्यानंतर 7व्या वचनामध्ये काय लिहिलंय? त्याचे हाल हाल करण्यात आले. पुढे काय लिहिलेलं? त्यांनी सोसले, त्यांनी तोंड उघडले नाही. वधावला घेत असला कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या, पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्यांनी तोंड उघडले, त्यांनी प्रतिशोध पण घेतला नाही. परंतु उलट काय म्हणतो? हे बाप्पा, यांना कोणाला क्षमा कर? जे मारणारे होते त्यांच्यासाठी क्षमा माग. मारणाऱ्यांसाठी क्षमा, मारणाऱ्यांसाठी तो क्षमा करतो. इथे येशू वधस्तंभावर असताना काय कार्य करत आहे? येशू मध्यस्थीचं कार्य करत आहे. काय करत आहे तो? यस, येशू म्हणतो, पित्या, हे जे लोक आज तुला दिसत आहे, रोमन आहे, सैनिक आहे, परंतु मला विश्वास आहे येणाऱ्या दिवसामध्ये हेच ख्रिस्ती धर्माला प्रमोट करणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आज आम्हाला दिसतं जे मारत आहे, उद्या तेच तारणाचे सबब देखील देव बनवणं शक्य. प्रेज द लॉर्ड. मोशेकडे बघतो, मागच्याच गुरुवारी मी सांगितलं खूप कमी लोक होते, कारण की त्यांना मध्यस्थाने प्रार्थना याच्यात इंटरेस्ट नाही. ऑनलाईन मी बोलत आहे ते सगळ्या लोकांना ऐकू जात आहे, इंटरेस्ट नाही लोकांना. हे प्रभुवचनामध्ये खूप इंटरेस्ट आहे. काय याच्यामध्ये विशेष आहे हे आज जरी तुम्ही ऐकता, परंतु मला सांगू द्या, त्या लोकांसाठी काहीच विशेष नाही जे रेग्युलर वधस्तंभाच्या पाशी येत नाही. येशू ख्रिस्ताने म्हटलं नसतं गुड फ्रायडेला वधस्तंभ, दररोज आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरा. प्रेज द लॉर्ड. दररोज चर्च होता का? दररोज चर्च ऐकायचं नाही. दररोज तुम्ही घरी प्रार्थना करतात, घरी देवाकडे जातात, कौटुंबिक भक्ती घेतात, किंवा आपल्या घरामध्ये एकत्र येतात. काही दिवस आपण मंडळीत येतो, पण नाही, इंटरेस्ट नाही लोकांना त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे तुम्ही किती वधस्तंभ करा, त्याचा काही अर्थ होणार नाही, कारण की तुम्हाला वधस्तंभाचं महत्व आणि महत्वाचा येशूच हा प्रिय नाही. ज्याला प्रिय आहे तो म्हणतो माझा येशू बंदित वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याने माझ्यासाठी दुःख सहन केलं, माझ्यासाठी क्लेश सहन केलं, आज मी काही वेळ येशूसाठी दिला तर प्रॉब्लेम होतील, कदाचित घरात भांडणं होतील, कदाचित माझ्या पैशाचा लॉस होईल, तरी मी मंदिरात जाणार. प्रेज द लॉर्ड. कारण की मला येशूला खुश करायचं आहे, घरच्या लोकांना आणि खिशाला खुश नाही करायचं. कारण की तिथे येशू आणि मंडळीचे पाळक माझी वाट बघत. आज तुम्ही किती कौतुक केलं पाळकाचं, पण पाळक रडत बोलतो की कोणीच नाही, कोणीच नाही. हे पाळकाचं कौतुक नाही. तुम्ही त्याला बुके काय सोन्याचा मुकुट जरी घातला तर त्याला अर्थ काही देखील उरत नाही, कारण की तुझ्या पाळकाचे नव्हे तर देवाची आज्ञा पालन करा. आम्ही आमचं म्हणत नाही, आमची ऑर्डर फॉलो करा. तुम्ही देवाची आज्ञा फॉलो करा. देवाची आज्ञा काय सांगते ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. असो, परंतु इथे आम्हाला दिसतं मोशे म्हणतो, देवाच्या समोर उभा राहतो, देवाकडे म्हणतो, देवा जर ह्या लोकांचा तो नाश करत असेल तर माझं नाव जीवन पुस्तकातून काढून, माझं नाव जीवनी पुस्तकातून काढून. हे मध्यस्थ आहे. येशू ख्रिस्त म्हणतो इथे वचनामध्ये जर आपण लिहिलंय की त्याचं नाव जे आहे, त्याचं अस्तित्व आहे, देवाने पूर्णपणे मिटवून टाकलं, अशी अवस्था वधस्तंभावर होती. कोणी देखील येशू सारखा पापी म्हणून वधस्तंभावर जाण्यासाठी जगामध्ये तेव्हाही नाही, आजही तयार होणार नाही. परंतु ते सर्व हालहाल त्यांनी सहन केले यासाठी की तुम्हाला आणि मला तारण जीवन मिळावं. प्रेज द लॉर्ड. मोशे म्हणणी 40 वर्ष आणि त्याच्या निर्मितीपासून जी आपल्याला दिसतं लिडरशिप केलेली आहे, पुढारी पण केलेला आहे, त्याबद्दल जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हाला एक गोष्टीची जाणीव होती की शेवट तो निराश होऊन जातो, की सोन्याची ते वासुरे त्याच्या मागे लागले, पण जिवंत परमेश्वराला विसरलेले आहे. जग व जगातल्या गोष्टी त्यांना आवडतात, परमेश्वर आवडत नाही. परमेश्वर म्हणतो मी सगळ्यांना संपून टाकत. मोशे म्हणतो नको नको नको, परमेश्वर मला माहिती आहे तुझा क्रोध महाभयंकर, एक पण जाणार नाही. कृपया मला तू जे काय करायचं ते कर, त्या लोकांना तू क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो जे काही क्रोध आहे, जे काही शाप आहे, जे काही पाप आहे, ते सर्व मी माझ्यावर घेतले. मला जे हाल हाल करायचे परमेश्वरा कर, परंतु माझ्या पुढे माझ्यावर विश्वास ठेवणारा तू
क्षमा कर. त्यांना तू क्षमा कर. रोमकरास पत्र 9 अध्याय आणि पहिले 1-3 वचनामध्ये, रोमकरास पत्र 9 अध्यायामध्ये आणि पहिल्या 3 वचनामध्ये देखील संत पौल देखील अशाच प्रकारे निश्चित एक वचन सांगतो. 9 अध्याय आणि पहिले 3 वचन मी वाचतो. मला मोठा खेद वाटतो. 9:2, रोम 9:2. मला मोठा खेद वाटतो, माझ्या अंतकरणात अखंड वेदना होत आहे लोकांच्याकडे बघून. मी हे माझंही वचन असू शकतं, पण संत पाऊल एक सेवक म्हणून मंडळीला उभारणारा आणि मंडळीचा जो म्हणतात ना की फादर आहे त्या मंडळीचा, तो काय म्हणतो, मला मोठा खेद आहे, माझ्या अंतकरणाला अत्यंत वेदना होते, कारण माझे बंधुजन दैहिक दृष्ट्या माझे नातेवाईक त्यांच्यासाठी मी ख्रिस्तापासून श्रापग्रस्त व्हावे, हे जर शक्य असतं तर मी ते देखील केलं असतं. मला जर शाप मिळाला असता परमेश्वरा, पण माझे बंधू जर वाचले असते तर ते देखील मला आवडले असते. परंतु परमेश्वर म्हणतो, मोशे तुला नाव पुस्तकातून काढणं, ज्याने पाप केलं तोच मरेल. संत पावला तुझं नाव, तू शापग्रस्त व्हाल परंतु मी तुला शाप देणार नाही, जे पाप करणार तेच मरणार. तू आज पालकांना देखील तेच म्हणतो, तू मध्यस्थी करत आहे, प्रेज द लॉर्ड, चांगली गोष्ट आहे, परंतु जे पाप करणार आहे तेच मरणार आहे. परंतु तरी देखील त्या खिंडीमध्ये कोणीतरी उभा आहे हे मला आवडेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त त्या मरणाच्या खिंडीमध्ये उभा होता. इथे आपल्याला दिसतं मोशे त्या खिंडीमध्ये उभा होता, इथे संत पाऊल त्या खिंडीमध्ये उभा होता. आज अनेक पास्टर आणि जे सेवक सुवार्थिक त्या खिंडीमध्ये उभा आहे आणि लोकांसाठी मध्यस्थी करत आहे, की यासाठी की लोकांचा नाश होता कामा नये. परमेश्वरा, आम्ही येशू ख्रिस्तासारखं वधस्तंभ जरी वाहू शकलो नाही, परंतु त्यांचे दुःखाचे क्लेशाचे ओझे वाहणारे सेवक आहोत. परंतु जर दिसणारे सेवक, दिसणारी सेवा ही जर तुम्हाला दिसत नाही तर त्या देव जो 2000 वर्ष पहिले मरण पावलेला आहे, ज्याच्याबद्दल तुम्ही आणि मी काय विचार करू शकतो, काहीच देखील नाही. कारण की तुम्हाला घरचे वेदना, घरचे प्रॉब्लेम, घरच्या अडचणी, घरचे आजार महत्वाचे वाटतात. येशू ख्रिस्ताने जे आजार बिजार वाहले ते काय, ठीक आहे बाबा, पाळक साहेब तुम्ही म्हणतात तेच 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 ऐकतो आम्ही, काही महत्व नाही. जे दिसतं त्याच्याकडे आम्ही बघतो, ते 2000 वर्षापूर्वी काय झालेलं त्याचं काय महत्व नाही. येस, मूर्खपणाचा संदेश आहे हा वधस्तंभाचा त्यांच्यासाठी, असं वचन स्पष्ट सांगतं. परत एक बार रिपीट करतो की वधस्तंभ म्हणजे मध्यस्थीची जागा आहे, जिथे येशू ख्रिस्ताने जगासाठी मध्यस्थी केली आणि आज देखील त्याच मध्यस्थीच्या द्वारे ही विधी स्थापन केलेली. प्रेज द लॉर्ड. येस, माझ्या स्मरणात करा. काय करा हे सांगा, तो दाखवत आहे आणि ती बाब आम्हाला जाणून घेणं अतिशय गरजेचे आहे. पुढचा मुद्दा मी जर घेतो की क्षमा, तिथे क्षमा देखील दिसते. अनेक लोक म्हणतात, हो आम्ही कोणाचं का ऐकून घ्यावं, का कोणी आम्हाला बोलतं, पाळक साहेब इथे येतात आम्हाला 2 गोष्टी सुनावतात, का ऐकून घ्यावं, काय खाऊ पिऊ घालतात का पाळक साहेब आम्हाला, आम्ही येतो प्रामाणिक बसा, चांगलं बोला, घरी जाऊ द्या, काय गोष्टी आम्हाला इथे, काय तुम्ही प्रवचन द्या, येशूच्या बद्दल बोला, आम्हाला काय तुम्ही त्रास देतात. यस, लोक दुसरे जेव्हा छळतात, त्रास देतात, आम्ही म्हणतो का आम्हाला नाही बोलायचं काय, आणि हे बोलून आम्ही काय दाखवतो, आम्ही खूप चांगले आहोत, आम्ही खूप चांगले आहोत. आज प्रियांनो लक्षात ठेवा, मिशनरी लोक भारतामध्ये आले, आज आमच्यामध्ये बंधुजन बसलेले आहेत विश्ववाणीच्या द्वारे, ते ग्रामीण भागामध्ये, त्याचप्रमाणे आदिवासी भागामध्ये ज्याकडे लोक जात नाही, समाज जात नाही, किंवा आपण म्हणूया की सरकार तिथे पोहोचत, तिथे जाऊन लोकांची सेवा करतात. का करतात सेवा? ते हायली क्वालिफाईड आहेत, ते उच्च शिक्षित आहेत, ज्ञानी आहेत, फॉरेनरचे मिशनरी इंडियामध्ये आले आणि आज देखील जगातल्या कानाकोपऱ्यात सेवा करत आहेत, हायली क्वालिफाईड आहे. का जावं त्यांनी? कारण की जगामध्ये प्रत्येकाने पाप केलेले आहेत, देवाच्या गौरवाला अंतरेल. प्रेज द लॉर्ड. मी शिक्षित आहे परंतु मी पण पापी आहे, तो आदिवासी आहे, तो अशिक्षित आहे, त्याला कपडे पण घालता येत नाही, पण तोही माझ्यासारखाच आहे. प्रेज द लॉर्ड. तो पापी आहे आणि मी फार चांगला आहे असं म्हणत नाही. आणि ही नम्रता तुमच्यामध्ये येते की मी लोकांच्या घरी जाणार, मी लोकांना भेटणार. का? कारण की एक समय किंवा आज मी देखील त्याच्यासारखा पापी आहे आणि जर मला आनंद मिळाला तर त्याला देखील तो आनंद मिळावा. प्रेज द लॉर्ड. हे ख्रिस्तीपणाचं जीवन आहे.
आणि अनेक लोक म्हणतात अरे मारते, अपमान करतात, तुम्हाला काही इज्जत बिज्जत आहे की नाही. आजच मी मीरा रोडचं सकाळी बघत होतो, तिकडे देखील गोंधळ सभेमध्ये घालण्यात लोकांना मारण्यात येतं, जाळण्यात येतं. मणिपूरची अवस्था, हे सगळं काही आपण जगामध्ये विविध कानाकोपऱ्याला बघतो. आणि लोक म्हणतात ह्यांना काही इज्जत बिज्जत आहे की नाही. मोठे मोठे राष्ट्र, पैसेवाले लोक, आणि काय हे लोकांच्याकडून मार खातात आणि लोक त्यांना जोडतात, चपलेने मारतात, बुटाने मारतात, काठ्याने मारतात, जेलमध्ये टाकतात, अत्याचार करतात, तरी ते सारखे सारखे जातात तिकडे. काय ह्याच्यामध्ये, काय त्या लोकांमध्ये सोनं? हो, त्यांच्यामध्ये सोनंच आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या लोकांमध्ये ते जातात त्यांच्यामध्ये सोनं आहे, कारण की आज जर त्यांच्याकडे गेले तर उद्याच्या दिवशी तुमच्या मस्तकी ते सोन्याचे मुकुट परमेश्वर घालणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इतकंच नव्हे तर जसं मागे मी तुम्हाला 5 मुकुटांच्या बद्दल म्हटलं की ते मुकुट तुमची आणि माझी वाट बघत असताना ते मुकुट यांच्या पण डोक्यावर यावे, ही सेवा येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला शिकवलेली आहे. आणि त्यामुळेच तो म्हणतो की एका गालावर मारलं तर दुसरं पुढे कर. इतकंच नव्हे तर तू प्रार्थना कर. कोणासाठी? शत्रूंसाठी देखील प्रार्थना कर. प्रेज द लॉर्ड. ही प्रीती कुठे दिसते? जगात कुठेच दिसत नाही. वधस्तंभाच्या शिवाय इतर कुठेही तुम्हाला दिसणार नाही, कारण की वधस्तंभ हा येशूचा वधस्तंभ असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पुढचा मुद्दा आहे की वधस्तंभ म्हणजे येशूच्या मागे चालणं. येशूच्या मागे चालणं. आणि वचन देखील सांगेल की जो मला अनुसरतो त्याने माझा वधस्तंभ घेऊन आत्मनिग्रह करून नियमितरित्या मला अनुसरावा. प्रेज द लॉर्ड. आणि इथे प्रॉब्लेम फार मोठा, हा प्रॉब्लेम फार डेंजर आहे. कारण की मला अनुसरायचं म्हणजे येशू ख्रिस्ताने या जगामध्ये येत असताना, जगामध्ये आल्यानंतर पित्याला मान्य, पित्याला संतोष देणारा, पित्याचं आज्ञा पालन करणारं जीवनच तो जगला. प्रेज द लॉर्ड. आणि स्वर्गीय पिता काय म्हणतो की ह्या आशाशी मी समाधानी आहे, संतुष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या आणि माझ्याकडे बघून देव म्हणतो का तसं की हे ह्याच्याशी समाधानी का नाही? कारण की आज देखील आम्ही वधस्तंभ तर करतो, परंतु वधस्तंभ म्हणजे ती जागा आहे आपल्या देहिकत्या, आपल्या इच्छा, आपल्या वासना यांना मारायचं आणि आत्मनिग्रह करून त्याच्या मागे चालायचं. तुम्ही सगळे म्हणता आम्हाला चर्चला यांना आवडेल पाळायचं, आम्ही बायबल पण वाचू, आम्ही प्रार्थना पण करू, परंतु काय गोष्टी ज्या आहे ना जगामध्ये करावंच लागतं. आम्ही काही येशू नाही आहे. आम्ही येशूचे निश्चितच पौल किंवा पेत्र देखील नहीं है. हमारा थोड़ा थोड़ा इधर भी थोड़ा जाना पड़ता, थोड़ा उधर भी लेना पड़ता, थोड़ा इसको भी खुश करना पड़ता, थोड़ा उसको भी खुश करना. आत्ताच आपण साक्ष ऐकली, त्याने सर्व काही सोडून दिलं. प्रेज द लॉर्ड. दबाव होता पण सोडलं. आज आमच्यापैकी अनेक जण आहेत त्यांच्यावर दबाव आहे, पण ते म्हणतात येशूच माझा देव आहे. प्रेज द लॉर्ड. येशूलाच मी अनुसरणार, मग मला तुम्ही काही देखील केलं तरी माझी तयारी आहे. हे खरे ख्रिस्ताला आत्मनिग्रह करून अनुसरणारे, वधस्तंभ घेऊन त्याच्या मागे चालणारे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्ही म्हणतात की मी महिनाभर सगळं काय करेल आणि डायरेक्ट प्रभू भजनाची दिवशी ते येईल, मेरे सब पाप धुल गए, मेरे सब गुनाह धुल गए. यस, मग लगेच येशू यायला पाहिजे तर तुमचं काहीतरी कल्याण होणार. कारण की गेल्यानंतर, दरवाजाच्या बाहेर गेल्यानंतर लगेच पाप वाटच बघत असतात. आपले पाप नाही, ते बाप आहे आपले. कारण की ते म्हणतात तू निकला बाहेर की मैंने पकडा, आणि तुम्ही म्हणता वा वा वेलकम वेलकम. आता कोणी बघणार नाही मला, आता कोणी माझ्याकडे बघणार नाही, मी माझ्या मनात येईल तसं वागू शकतो. त्यामुळे मी पाप नाही, त्याला बाप म्हणतो आपल्या जीवनात. कारण की त्याच्या मागे आपण चालतो. असं नाही की मी काही वेगळं आहे, परंतु मला एक गोष्ट सांगू, दररोज वधस्तंभ घेऊन आपल्याला अनुसार, दररोज सकाळ संध्याकाळ उठा, येशूच्या पाशी वधस्तंभाच्या पापी आणि म्हणा तसं आज स्तोत्र 51 वाचला आपण की देवा माझ्या धर्म आणि पापांची क्षमा. जेव्हा तू आपले पाप पदरी घेतो, देव विश्वसनीय आणि न्यायी आहे. प्रेज द लॉर्ड. पाप पदरी घेणं हे देखील गरजेचं आहे, परंतु आम्ही कॅज्युअली त्या गोष्टीकडे बघतो आणि आपले पाप हे लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. जरी देवाला दिसतात तरी देखील आपण लपवतो, कारण की आपण म्हणतो इससे तो अच्छा में, उससे तो अच्छा में, ह्या चर्चमध्ये मी ह्याच्यापेक्षा चांगलं आहे, मी त्याच्यापेक्षा चांगलं आहे, मी ते ह्या गोष्टी करत नाही, मग ते बेकार आहे, मी थोडं तरी केलं तर काय. अहो, आपण चर्चचे एल्डर आहोत, आपण चर्चचे प्रमुख आहोत, आपण एक माता पिता, आपले मुलं आपल्याला अनुसरतात, आपले मंडळीचे लोक आपल्याला फॉलो करतात. इतकंच नव्हे, आपले शेजार पाजारे तुमच्या आणि माझ्याकडे बघतात. वधस्तंभ तर दारात दिसतो, परंतु वधस्तंभातल्या कोणत्या पण गोष्टी घरात दिसत नाही.
वधस्तंभाच्या कोणतीही गोष्टी घरात दिसत नाही. आणि हे काय चाललंय तुमच्या मनात? कालच मी बघत होतो एक रस्त्यावर पती पत्नीचे भांडणं चालले होते. एकदम हायफाय क्वालिटी, एकदम हायफाय क्वालिटी, बंगल्यामध्ये राहणार आहे. मारत पती पत्नी एकमेकांना, रडत आहे, रस्त्यावर पडत आहे, लोळत आहे, गर्दी झालेली, काय करतच ते कोण कोणाला मारतात, कोण कोणाशी भांडण. मोठे हायली क्वालिफाईड लोक, बंगल्यात राहणारे लोक. आणि मला अतिशय वाईट वाटलं. येस, पैसा, धन, शिक्षण हे तुम्हाला आनंद व शांती देऊ शकत नाही. आज सगळ्यात जास्त लोक जे आहे ते अशांत आहे, घाबरलेले आहे, दडपणाकडे आहे, भांडणामध्ये आहे. का? कारण की त्यांच्या जीवनामध्ये, घरामध्ये सैतान आहे. प्रेज द लॉर्ड. आणि सैतान का आहे? कारण की त्यांच्या घरामध्ये येशू नाही, येशूचं वधस्तंभ आणि येशूचं रक्त नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला नुसतं वधस्तंभ घेऊन चालून काम नाही, तर येशूचं रक्त आणि त्याचं संरक्षण, पवित्र आत्म्याचं संरक्षण, कोट हे तुमच्या घरी आणि जीवनात असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. संत पाऊल आपल्या इथे दावीद राजा देईल म्हणतो की तू माझ्यामधून आपला पवित्र आत्मा काढून घेऊ नको. त्याला खिन्न केलेलं आहे मी, मला निश्चित कळतं, परंतु ते काढून घेऊ नका. कारण की ज्या दिवशी हे आत्मा आणि कोट संरक्षणाचे माझ्या जीवनातून गेले, त्या दिवशी मी राजा जरी असलो तरी शून्य आहे, मी भिकारीपेक्षा पण वाईट आहे. यस प्रियांनो, आज वधस्तंभाच्या पाशी येत असताना आपल्या देहिक इच्छा मारणं हे आपल्याला आवडत नाही. आणि त्यामुळे जेव्हा येशू ख्रिस्ताच्याकडे आपण बघतो तर येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे? झाल्यास हा प्याला माझ्यापासून. आणि आपण पण म्हणतो जाऊ दे देवा, क्षमा कर, टळून जाऊ दे, माफ करून दे, अगली बार नाही करणे वाला, ये बार कर लेता हूं, पुढच्या वेळेस बघू, ऑक्टोबर जाऊ दे, आता डिसेंबर मध्ये जरा विचार करेल मी. कारण की नवीन वर्षात जाण्याच्या अगोदर सुधारलेला माणूस मला हवा, तोपर्यंत जरा मला करू दे, मजा करू दे. येशू ख्रिस्त देखील मनुष्य होता, त्याला देखील माहित आहे की हा जो प्याला आहे हा क्रोधाचा प्याला आहे, आणि हा कोण ओतणार आहे? परमेश्वर ओतणार आहे. त्याला फटक्याची भीती नव्हती, त्याला हातापाया खिळ्याला ठोकले होते, वेदना होते, त्याचा देखील वेदना होत होत्या, तरी त्याचा, परंतु त्याला एकच गोष्ट वाटत होती की आता जगाचे पाप लादल्यामुळे प्रथमच पिता आणि माझ्यामध्ये दुरावा निर्माण होणार आहे. काय निर्माण होणार? दुरावा. बोला, दुरावा. कोणाबरोबर? पिता आणि पुत्राचा दुरावा. आणि तो आरवळी मारून म्हणतो, हे बाप्पा तू माझा का त्याग केला, हे बाप्पा, हाय बाप्पा माझा त्याग का केला. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये वधस्तंभ नसल्यामुळे आज तुमची माझी आरोळी आहे का? हे बाप्पा तू माझा का त्याग केला. आपण म्हणतो बरं झालं बाप्पा, नको बघू इकडे, बाप्पा बघू नको, खूप वाईट गोष्टी चालल्या, बिलकुल बघायचं नाही, नंतर आपण बघू, सध्या तरी तू बघूच नको. यस, वचन हे सांगतं पित्ताचा दुरावा त्याला कधी देखील मान्य नव्हता. आणि पुढे तो म्हणतो, तरी माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा. यस, कारण की त्याची इच्छा आहे क्रोधाचा प्याला उतरावा. मनुष्य म्हणून आमची इच्छा आहे दुरावा येता कामा नये. परंतु कशामुळे क्रोधाचा प्याला उतरणार होता सांगा बरं? का क्रोधाचा प्याला आणि का दुरावा निर्माण होता सांगा? पाप. कारण एकच आहे, पाप. यस प्रियांनो, आज परत एक बार तुमचे आणि माझे पाप, त्याचे पाप नाही. येशू ख्रिस्ताचे पाप असते तर वेगळी गोष्ट, आमचे पाप त्याच्यावर होते, त्यामुळे पिताशी दुरावा. आज आमचे पाप आमच्यामध्ये आणि त्या पित्यामध्ये, येशूमध्ये जर दुरावा निर्माण करत आहे, तर आम्ही कसा, कोणत्या शब्दाने बोलू की माझी नव्हे तर तुझी इच्छा? कारण की ते तर माझ्या इच्छाने सगळं जीवन चालतंय. मी घरी का बसतो? पिताची इच्छा आहे म्हणून घरी बसतो का? मी बायबल का वाचत नाही? देवाची इच्छा आहे म्हणून बायबल वाचत नाही का? मी मंदिराला काय येत नाही? देवाची इच्छा आहे म्हणून मंदिराला येत नाही का? मी लोकांना काय येशूच्या बद्दल साक्ष सांगत नाही? ही देवाची इच्छा आहे का? नाही, ही माझी इच्छा आहे. देवाची ते ही वेगळीच इच्छा आहे काहीतरी, परंतु मी म्हणतो माझी इच्छा पूर्ण होते, मग देवा तुझ्या बद्दल मी विचार करतो. ही बाब फार गंभीर आहे. जेव्हा वधस्तंभाच्या पाशी, आता मेजा पाशी येत आहोत की कोणाची इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होते? येशू तर म्हणतो पिता तुझी इच्छा पूर्ण होते. आम्ही सहज बोलतो पिता तुझी इच्छा पूर्ण होते, परंतु पित्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्या मार्गावर, जे वधस्तंभाचा मार्ग, तिथे चालतच नाही, तिथे चालतच नाही. ती इच्छा कशी काय पूर्ण होणार? आणि ही बाब जाणणं अतिशय गरजेची आहे. कारण की जर आपली इच्छा पूर्ण व्हायला लागली आणि सगळेच जर असे स्वर्गात जायला लागले,
आपल्या इच्छेने चालणारे, तर मग सैतानाला काय पाप केलेलं आहे? सैतान पण तोच, त्यालाही स्वर्गात घ्यावं लागेल. त्याने आज्ञाच भंग केलेली आहे ना. तो थोडा चढला, गर्वाने भरला, त्यामुळे तो पडला. आपण तर त्याच्यापेक्षा गंभीर गुन्हे करत आहोत. मग त्याला काय, त्यालाही घ्या स्वर्गामध्ये. मग ते स्वर्ग तर काही दिवसांना नरकच बनून जाईल. असे छोड देणेवाले आणि असे लबाड लोक, आणि कधी कधी मूड आला तर हे वधस्तंभाच्या पाशी येऊन वधस्तंभाचे जीवन जगत आहे, याचा तुम्ही कितीही अभिमान बाळगा, पण वधस्तंभाने त्याचं रक्त, वधस्तंभाने त्याचं बलिदान, वधस्तंभाने त्याचं येशू, वधस्तंभाने त्याचा त्याग, जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, तुम्ही एल्डर असा, तुम्ही पाळक असा, तुम्ही बिशप असा, काहीच फायदा नाही. येशू म्हणून तुमची आणि माझी कधीच ओळख नव्हती. तुम्ही माझ्या नावाने भूत काढले, तुम्ही चिन्ह चमत्कार केले, तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी, परंतु मंदिरामध्ये तुम्ही काही टिकत नव्हते. तुम्हाला मंदिरापेक्षा जगी गोष्टी प्रिय होत्या, त्यामुळे तुमची माझी कधीच ओळख नव्हती, कधीच. आणि ही बाब फार गंभीर बाब आहे. आज तुमची आणि माझी ओळख निर्माण करण्यासाठी वधस्तंभ आहे. प्रेज द लॉर्ड. त्या समय वधस्तंभ असेल का? सांगा. वधस्तंभाचा कार्य कुठपर्यंत आहे? येशूचं या जगामध्ये आगमन झाल्यानंतर, रॅप्चरच्या नंतर मंडळी घेतलं, देण. त्याच्यानंतर आपल्याला महासंकटाच्या काळात जावं लागलं, आणि तिथे विश्वास ठेवणं फार कठीण, टिकणं फार कठीण आहे. येस प्रियांनो, संधी आहे, तारण साधून घ्या, असं वचन परमेश्वराचं शिकवत असताना शेवटला मुद्दा घेतो आणि मग मी संपवतो. आणि त्यामुळे आपल्याला दिसत आहे लूका शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 23 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो. लूक 9:23 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त परत एक वार लोकांना विनवणी करतो आणि या वचनाच्या द्वारे प्रोत्साहित करतो की आम्हाला काय करायचं. बघा, वाचा. आता काही लोक म्हणते, पाळक झोपेत पण वधस्तंभ गळ्यातच असतो माझ्या, असं काढतच नाही बाजूला, मी बाजूला काढतच नाही, गळ्यामध्ये इकडे जातो तिथे वधस्तंभ, टॉयलेट बाथरूम मध्ये देखील वधस्तंभ. ते वधस्तंभ नाहीये, इथे वचन नीट वाचा. उचलून आपण गळ्यामध्ये घेऊन चालतो, तर ते पण बरोबर आहे, परंतु अनुसारावा तिथे गडबड होते, कारण की तिथे आम्ही चुकतो. दररोज लिहिलेलं आहे. कधी कधी मूड आला, रविवारी, गुड फ्रायडे, इस्टर, न्यू इयर, हे नाही, दररोज उचलून त्याच्या मागे चालायचं. कारण की पुढे असं लिहिलंय, जो कोणी आपला जीव वाचवतो तो त्याला मुकेल, आणि जो कोणी माझ्यासाठी आपला जीव मुकेल तो वाचविल. प्रेज द लॉर्ड. मुकेलचा अर्थ आत्महत्या करायचं नाही म्हणत आहे. आपलं जे देहिक शरीर आहे, जे आपला जुना स्वभाव, त्याला मारा, वधस्तंभावर मारा. मेलेला व्यक्ती जो आहे तो आज नवीन झालेला आहे, त्याच्या बरोबर तुम्ही ख्रिस्तामध्ये चाला. हे नवीन उत्पत्ती आहे, आणि असा व्यक्ती जगेल, कारण की त्याला सार्वकालिक जीवन आहे. 25वं वचन आपल्याला खूप आवडतं, आपण नेहमी वाचतो. कारण कोणी मनुष्याने सर्व जग मिळवले आणि स्वतःचा नाश करून गेला, तर त्याचा काय लाभ? खूप पैसा कमवला, धन कमवलं, सगळं काय कमवलं, परंतु काय लाभ? कारण की आत्मा तर नाश गेलेला आहे, नाश पावलेला आहे. आता मला एक मी प्रश्न विचारतो, उत्तर द्या सगळेजण. येशू ख्रिस्ताचे काही महत्वाचे इव्हेंट आहे. पहिला इव्हेंट आहे जे लोकांना खूप आवडतो, जगभरातले लोक, काय सगळेच लोक सेलिब्रेट करतात, येशू ख्रिस्ताचा जन्म. किती लोकांना येशू ख्रिस्ताचा जन्म आवडतो? हात वर करा. येस. लगेच आता ऑक्टोबर झाला की मंडळी देखील आता आपले न्यू इयर आणि ख्रिसमसची तयारीला लागत. कोण वक्ता पाहिजे, कोण बोलवायचं, कसं सेलिब्रेट करायचं. दुसरा इव्हेंट आहे वधस्तंभावर जाणं. तिसरा इव्हेंट आहे पुनरुत्थान. आणि चौथा इव्हेंट आहे तो मसीहा म्हणून परत एक वार येणार आहे. मला सांगू दे, ह्यामध्ये तुम्हाला कोणता इव्हेंट सगळ्यात जास्त आवडतो? येशू ख्रिस्त सांगा. द्वितीय आगमन, की इथे मी जे सांगितलंय तो त्याचं अंतराळामध्ये घेऊन जाणार स्वर्गारोहण, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावर जाणं, की येशू ख्रिस्ताचा जन्म? काही लोक बोलतच नाहीत. स्वर्गारोहण. एक गोष्ट लक्षात ठेवा, तर येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, आमच्यासाठी मरण पावलं म्हणजे वधस्तंभावर जाणं, हे एक सगळेच इव्हेंट महत्वाचे, त्याबद्दल काहीच नाही.
परंतु येशू ख्रिस्त जन्माला कशासाठी? तर वधस्तंभावर जाण्यासाठीच तो जन्माला. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या जन्माचा समय सांगितलं. हा पहा देवाचा वधलेला कोकरा, इथूनच सुरुवात आहे. जन्म आहे, दिसतोय, हा दिसत आहे, परंतु ह्यामध्ये काय आहे? मरणच लपलेलं आहे. कारण की जेव्हा तो वधस्तंभावर मेला तेव्हा तुम्हाला आणि मला जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. नव्या बालकासारखं जीवन आहे. नंबर 2, जेव्हा तो मेला तेव्हा तो उठला. कारण पुनरुत्थान मेल्याशिवाय होऊ शकतं का? वधस्तंभावर त्याचं मरण हे पुनरुत्थानाकडे. जेव्हा तुम्ही आपल्या जुने देहिकतेसाठी मरणार तेव्हाच तर तुम्हाला नवजीवन प्राप्त होणार. प्रेज द लॉर्ड. मरणारच नाही तर नवजीवन कुठून मिळणार? आणि जे तुम्ही आणि मी नवजीवन, नवीन जन्मलेले, तारलेले, पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये आहोत, तेव्हा येशूच्या आगमनाच्या समोर तुम्ही टाळ्या वाजवा, त्याचा गौरव करणार. प्रेज द लॉर्ड. लपणारे नाही, इकडे लपते तिकडे लपते. येशू आलेला आहे, पित्याच्या क्रोधापासून मला वाचवा, असं नाही. आनंदाने तुम्ही त्याच्या सामोरे जाणार आहोत किंवा त्याच्या मागे मागे येणार आहोत. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, वधस्तंभाच्या अवतीभोवती हे सगळे इव्हेंट फिरत आहे. त्यामुळे वधस्तंभाचा इव्हेंट याचा अनन्य महत्व आहे आणि ते तुम्हाला आणि मला जीवनामध्ये जपणं हे गरजेचं आहे. आणि हे जर तुम्ही आणि मी जपतात, परंतु त्याची दररोज आठवण करून देवाच्या चरणी येऊन पापांची क्षमा मागतात की देवा दररोज मला तुझ्या जवळ बसायचं. तेव्हा म्हणतो प्रेज द लॉर्ड, मला आनंद वाटतो. सकाळी तू उठते, गाणे लावते, बायबल वाचते, गुडघ्यावर येते, प्रार्थना करते. मला आनंद वाटतो. रात्रीच्या वेळेस तुम्ही सर्वजण एकत्र येतात, सहकुटुंब बसतात, बायबल वाचतात, प्रार्थना करतात. अतिशय आनंदाची बाब आहे. परंतु जेव्हा मी चर्चमध्ये तुझी वाट बघतो तेव्हा तू येत नाही. तू म्हणतो नाही ऑनलाईन पाळक साहेब अरे असला भारी दिसतात, आम्ही 15-20 नाही 100-200 लोकांना शेअर करतो, खुश होऊन जातो. 100 लोकांपर्यंत साक्ष जाते तुमची आणि मी करतो. मी औषध के मध्ये तुम्हाला असंच नाही मिळत, आम्ही पाठवतो ते. प्रियांनो, त्याला महत्व नाही. हे वचन जे आहे ते इथून देव तुमच्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. हे देव तुमच्याशी बोलतो आणि त्या समय देव तुम्हाला भेटू इच्छितो. स्वर्गाचे आशीर्वाद, त्या समयाचे आशीर्वाद त्या दिवशी मंदिरातून देव आपल्या उजव्या हातासह जर तुम्हाला देत आहे तर ते तुम्हाला घेण्यासाठी यायला पाहिजे. कारण की तुम्ही त्याला तुच्छ लेखतात, त्यामुळे नाश आहे. वधस्तंभाचा द्वारे तुम्हाला जे नाश पावणारे लोक, त्यांच्यासाठी हा वधस्तंभ नाही. जे तारण प्राप्त झाले ते मंदिरात देवाकडे येतात, त्याचं देवाला आणि देवाच्या आशीर्वादाने भरलेल्या लोकांचा उपयोग देव करू इच्छितो. कारण की तारलेले लोक शांत बसत नाही, तारलेले लोक घरात बसत नाही, तारलेले लोक आपलं जीवन येशूच्या हाती देतात आणि ते म्हणतात जगणे मला ख्रिस्त, मरणे लाभ. येस, नुकसान होत आहे, प्रॉब्लेम मला होत आहे, तरी मी लंगडत का होणार, अडचणीत का होणार, समस्या कर, मी येशूकडे जाणार, मी येशूकडे जाणार आणि मी येशूला जाऊन भेटणार. प्रेज द लॉर्ड. कोण पाळक आहे, कशी वर्शिप होते, किती लोक येते, ह्याच्याकडे बघू नका. कारण की तो मार्ग जो आहे ज्यावर येशू तुम्हाला घेऊन चाललेला आहे तो कसा आहे, रुंद आहे का थोडेसे लोक जाणार. त्यामुळे हे तर ग्रांटेडच झाला तुम्ही की फार कमी लोक असतील त्यापैकी जर तुम्ही आता प्रेस झाला. पण तुम्ही म्हणतात नाही रुंदच मार्गावर जायचं, मला एकदम हायवे, एक्सप्रेस हायवे, छोटे छोटे मार्ग मला आवडत नाही. खड्ड्यात कुठे पाळक साहेब घेऊन जात, मोठे एक्सप्रेस हायवेचा समय आ गया. हेच बरोबर आहे. एक्सप्रेस हायवे जातो कुठे आणि किती पटकात मरतात लोक हे देखील आपल्याला दिसतं. प्रियांनो, लक्षात ठेवा. आज परत एक वार वधस्तंभाच्या बद्दल जेव्हा मी शिकवत असताना पहिली गोष्ट आहे की तिथे दुःख सहन करावं लागणारच आहे. प्रेज द लॉर्ड. आजारपण आहे, प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, परंतु धीर, सांत्वन आणि निश्चितच तुम्हाला धैर्य येशूमध्ये मिळणार. प्रेज द लॉर्ड. घाबरू नको, भिवू नको, मी सदोदित तुझ्या बरोबर आहे. जर तू माझ्यामध्ये आहे, माझी वचन तुझ्यामध्ये, जे काही मागशील मी देणार. प्रेज द लॉर्ड. हे अभिवचन तिथे आहे. त्यामुळे दुःख, क्लेश, संकटासाठी तुम्ही येशूला सोडू नका, येशूच्या मागे त्याच्या जवळ या. कारण की आशीर्वाद या वधस्तंभाच्या द्वारे हे शिकवत आहे. नंबर 2 आहे मध्यस्थी करायची आहे. तुम्हाला एक पिता म्हणून येशूने म्हटलं की तुझ्या मुलाबाळांसाठी रड. मंदिरामध्ये अनेक मुलं बाळा आहे, शेजारी अनेक मुलं बाळा आहे, अनेक लोक आहे ज्यांच्यासाठी आज देवाने तुम्हाला निवडलंय. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्ही धार्मिक असल्यामुळे तुमची प्रार्थना देव ऐकतो.
माझी प्रार्थना देव ऐकतो. आणि तुम्ही जर त्यांच्यासाठी प्रार्थना करत नाही, म्हणतो मला फ्लॅट दे, मला गाडी दे, माझ्या मुलांचं कल्याण कर, मला असं दे, मला तसं दे, ही प्रार्थना देव निश्चितच ऐकल. परंतु तो म्हणतो आधी माझी धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी, मग या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी दिले, ग्रँटेड आहे ते सगळे, ते ऑलरेडी तुमच्यासाठी मी देऊन टाकलेले आहे. ते मागायची गरज नाही. त्याच्यापेक्षा स्वर्गातले कपाट बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडे मी देईल तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. मांगने से ज्यादा मिल जाएगा. प्रेज द लॉर्ड. थोडं देणार नाही, परंतु तुम्ही म्हणतो नाही हे मिलेगा तोच, ये मिलेगा तोच मंदिर जाऊंगा, हे मिलेगा तोच मंदिर. आणि हे असं करत करत आयुष्य निघून जातात. ते तर बर्बाद झालेच झाले. मुलाबाळांची लागलेली वाट. आता तुम्ही रडताय. पाळक काय करायचं? गेला जेलमध्ये, गेला इकडे, गेला पापात, गेला व्यसनात, गेला धरून नेलं त्याला. आता पाळक काय करणार? पाळक ओरडून इथं सांगतो या बाबा मंदिराला, या चर्चमध्ये, रडा, गुडघ्यावर या, पश्चाताप करा, उपास ठेवा, रडा, मुलाबाळांसाठी रडा, स्वतःसाठी रडा, हरवलेल्या लोकांसाठी रडा. पण आपण कशासाठी रडतो? पैसा 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 पैसा, ह्याच्यासाठी रडताय तुम्ही. कुठून वधस्तंभ अनुसरणारे लोक आहात तुम्ही? आणि कशा प्रकारे संत पौल म्हणणार नाही की त्याच्याबद्दल लाज वाटणाऱ्या लोकांपैकी हे वधस्तंभाचे लोक आहेत. आणि तिसरी गोष्ट आहे, स्वतःला मारावं लागतं. वधस्तंभावर म्हणजेच आत्मनिग्रह करणं. स्वतःला मारा, दैहिकतेला मारा, जगिक गोष्टीला मारा. त्या दिवशी म्हणा देवा काय झालं, मंदिराला सोडणार नाही. त्या दिवशी एक उदाहरण वाचलं, कदाचित तुम्ही वाचलं असं, की एक ॲथलीट होता आणि ऑलिम्पिक गेम्स आपल्याला माहिती आहे आज जगातल्या सगळ्या सर्व राष्ट्र त्याच्यामध्ये भाग घेतात. इव्हन रेफ्युजीज जे असतात ज्यांना कोणतंच राष्ट्र ते देखील घेतात भाग त्याच्यामध्ये. आणि एक व्यक्ती जो होता तो त्यामध्ये क्वालिफाईंग फायनल राऊंडमध्ये पोहोचला. 100 मीटर आपल्याला माहिती आहे ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात ट्रॅकमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतं 100 मीटर. त्याच्यामध्ये फायनलमध्ये पोहोचला. आणि फायनलमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा ती इव्हेंट सुरू व्हायची, ट्रॅक 1 मध्ये हे, ट्रॅक मध्ये 2, आणि एक ट्रॅक मधला रिकामाच. अरे हा व्यक्ती का नाही आला? हे सगळ्यात चांगला सेमीफायनल मध्ये सगळ्यात कमी वेळ देत ही रेस जिंकलेली होती, हाच व्यक्ती गायब कसा झाला? आणि विचारपूस केली तर त्याचे लोक म्हणे नाही नाही आज संडे आहे ना तर ते चर्चला जाणार. अरे बापरे, चर्चला? अहो एवढा मोठा सिलेक्ट झाला व्यक्ती, फायनल रेकॉर्ड, हम खास 100 मीटर जिंकणार आहे. आणि तो म्हणतो नाही म्हणे चर्चचा टाइम आहे, मी चर्चला जाणार. गेले तर रेस मेडल नाही मिळालं तर मी चर्चला जाईन. आणि ती रेस पूर्ण झाली, त्याला मेडल मिळालं नाही. परंतु चर्चवरून आल्यानंतर त्याचा दुसरा इव्हेंट होता, सेमीफायनल होता. आणि तो म्हणे नाही जाऊ दे आता मी 800 मीटरमध्ये रन करतो. 800 मीटर तो फायनल क्वालिफाईड झाला. नुसतं क्वालिफाईड झाला नाही तर रेस देखील जिंकला. लोकांनी म्हटलं 100 मीटर कुठे, 800 मीटर कुठे, तो काय जिंकणार आहे? असं कधी घडतच नाही की 800 मध्ये जिंकल एक शॉर्ट डिस्टन्सवाला. परंतु तो जेव्हा गेला प्रभूने त्याला विजय दिला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येस, तुम्ही मेडल जाऊ द्या, जगातल्या गोष्टी जाऊ द्या, जेव्हा येशूसाठी देतं येशू म्हणतो जे अशक्य मी ते तुला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. ही रेस तू हरला, ही रेस तू डिस्क्वालिफाय झाला, ही रेस मध्ये तू ऍबसेंट राहिला, परंतु दुसरी रेस त्याच्यामध्ये तू विजय मारणार. प्रेज द लॉर्ड. कदाचित ही धाव जगाची तुम्ही हारले असतील, परंतु संत पौल म्हणतो की मी आता धाव पूर्ण केलेली आहे, आता माझा समय तो जवळ आलेला आहे. ती त्या मुकुटाची वाट बघत तो माझ्यासाठीच नव्हे तर माझ्यासारखे जेवढे विश्वास असणारे प्रत्येकासाठी ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. धाव संपत आली प्रियानो, वेळ फार कमी राहिलेला आहे. आज अचानक कुठे कधी काही कोणाबरोबर घडतं, अगोदर विश्वास ठेव. ऑक्टोबर महिना आलेला आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबर आहे, 24 संपणार आहे. आपण एक नवीन वर्षात जाणार आहोत. आज मेच्या पाशी आपण येत असताना परत एक विचार करा, आम्ही कुठे धावत आहोत, आम्ही कोणती धाव धावत आहोत. आम्ही वधस्तंभाची धाव, वधस्तंभ घेऊन जर चालत आहोत तर मला सांगू द्या की मग तसं दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. दिसणाऱ्या लोकांना जर मंडळीला दिसत नाही तर देव कुठून बघत असेल मला माहित नाही. परंतु प्रियांनो, मंदिरामध्ये तुम्ही आणि मी दिसायला पाहिजे. देवाच्या सानिध्यात, देवाच्या पावित्र्यात त्याग करत असताना, येशूसाठी दुःख सहन करत असताना. आणि जसं आज आमच्या सन्मानी परदेशी साहेबांनी दाखवलं की जीवनामध्ये मी हारलो तरी चालेल, माझा येशू गौरवला जायचे, तसं दिसायला पाहिजे. आणि असं जर धाव तुम्ही धावत आहात, ही वधस्तंभाची धाव आहे, तर ती वधस्तंभाची धाव घेत जेव्हा तुम्ही इथे स्टॉप करतील तेव्हा येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला सर्व धर्म आणि पापापासून शुद्ध करेल. प्रेज द लॉर्ड. आणि मग नाही तर तुम्ही किती धावत धावत आला, काही लोक एकदम एंडमध्ये येतात, धावत आलो पाळकचं प्रभू वचन सुखारणे पाहिजे, मग ऑक्टोबर पण डायरेक्ट नोव्हेंबर मध्येच होईल, धावतच आलो एकदम.
रिक्षाचे म्हणजे डबल पैसे घे, प्रभू भोजन चुकायलाच नाही पाहिजे. असे लोक येतात एकदम, बसतात, पटकन घेतात आणि पटकन गायब होऊन जातात. कोपऱ्यानं अर्थ नाही त्याला, कारण की हे येशूचा वधस्तंभ नाही, हे तुम्ही येशू बरोबर खेळ करतात. प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की वचन हे अंतकण, हृदय, मज्जा, सांध याला भेदून आरपार जाणार हे कठीण वचन असतं. येशू राजा, आज आम्ही आपल्या मनाचं अंतकरणाचं परीक्षण करूनच या दिवसामध्ये आलेलो. आम्हाला आज हे जाणून घ्यायचं की मी वधस्तंभाच्या पाशी येत असताना त्याचं मोडलेलं शरीर व सांडलेलं रक्त याची आठवण करण्याकरता मंदिरात आलेलं आहे. मी गुडघे टेकणार आहे, माझ्या हातामध्ये भाकर येणार आहे जे तुझं मोडलेलं शरीर आहे, माझ्या हातामध्ये प्याला येणार आहे जे वधस्तंभावर तुझं सांडलेलं शरीर आहे. त्या समय तू आमच्याशी ह्या वचनाच्या द्वारे बोलला असताना, आणि विशेष करून सन्माननीय तुझे सेवक परदेशी साहेबांच्या द्वारे तू बोलला असताना, आम्ही कुठे जात आहोत, आम्ही वधस्तंभ आमच्या जीवनामध्ये कुठे आहे याच्याबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा आम्हाला काय चित्र दिसलं हे आम्ही जाणतो, आणि ते तुला देखील माहिती विद्या. आज आम्ही पश्चाताप करणार नाही का? आज आम्ही मागे फिरणार नाही का? आज खरोखर येशू म्हणतो निश्चितच रडा, आपल्या मुलाबाळांसाठी रडा. आज आमच्या घरामध्ये अनेक जण आहे, आजचा दिन देखील ते महत्वाचं समजत नाही पित्या. मंदिराचं महत्व त्यांना आम्हाला कळालं नाही बाबा, कृपा कर, क्षमा कर माझ्या पित्या. हे कठीण जरी असलं तरी पित्या सत्य आहे, कारण की आम्हाला जर येशूच्या मागे चालायचं तर आम्हाला शब्दच नव्हे तर अनेक अडचणींना, समस्याला, परीक्षेला, वादळाला सामोरं जावं लागणार आहे. परंतु तुझं वचन आम्हाला सांगता तू अग्नीतून चालशील तरी पोळावायचं नाही, तू जलाशून चालशील तरी बुळावायचं नाही, कारण की मी तुझ्या बरोबर आहे, तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. शद्रक, मेषक, अबेदnego म्हणतात की झालं राजा, कदाचित या अग्नीमधून माझा देव मला वाचवेल, आणि नाही वाचवलं तरी चालेल, पण आम्ही त्या देवाच्या समोर झुकणार नाही. हो राजा येशू, आम्ही जगाच्या समोर, पापाच्या समोर आत्मसमर्पण करणार नाही. हे वधस्तंभ आम्हाला शिकवतो. येशू तू म्हणतो की झालाच आपल्याला माझ्यापासून टळू दे, परंतु तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. हो येशू, आज तुझी इच्छा हीच आहे की नुसतं आम्ही प्रभू वचन घेणार नव्हे, आम्ही वधस्तंभाच्या पाशी येणार नव्हे, तर वधस्तंभाला अनुसरणारे, आत्मनिग्रह करणारे व्हावे, कारण की त्याद्वारे जीवन आहे. धन्यवाद असो येशूला, कारण की कार्य तू केलेले आशीर्वाद तू आम्हाला दिलेले आहे. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन. यावेळेस आपण उभे राहूया. गीत गात असताना आपले दानार्पण अर्पूया, आणि त्यानंतर आपण मेजापाशी येत असताना प्रभू आपल्या सर्वांना स्पर्श करणार आहे. आपण आपल्या जागेवर उभा राहूया.